श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. प्रत्येक पवित्र कार्याची सुरुवात होते श्री गणेशा, सरस्वती आणि गुरूंच्या स्मरणाने. स्वामी समर्थांचा अवतार. स्वामी समर्थांना मानलं जातं साक्षात भगवान दत्तात्रयाचा अवतार. स्वामी समर्थांचा अवतार नेमका काय समजायचं? दत्तदेव, दत्तात्रय म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश्वर. ब्रह्मा म्हणजे निर्माणकर्ता, विष्णू पालनकर्ता, महेश सहकार करता. म्हणजे स्वामी समर्थांकडे होती पूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा. तुमच्या आयुष्यात काहीही अशक्य नाही. जर तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवला तर ते परिस्थिती बदलू शकतात. श्री स्वामी समर्थ हे साधे संत नव्हते. भगवान दत्तात्रयाचा पूर्ण अवतार मानलं जातं. याचा अर्थ काय की दत्तात्रय म्हणजे त्रिदेव, ब्रह्मा, विष्णू, महेश संगम. त्यामुळे स्वामीमध्ये होते सृष्टी निर्माण करण्याची शक्ती, पालन करण्याची शक्ती, नाश पुन्हा उभारण्याची शक्ती. स्वामी समर्थ हे एक साधे संत नव्हते, ते साक्षात परमेश्वरांचा अवतार होते. त्यामुळे भक्तांचा त्रासात संकटाचा हर्ता म्हणजे स्वामी समर्थ. स्वामी समर्थ कोण होते हे समजलं तर तुमचा अध्यात्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. यामधून आपल्याला जीवनामध्ये उपयोग पडेल असं म्हणजे जर तुम्ही संकटात असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात बदल घडवण्याची ताकद तुम्हाला देत आहे. यामधून आपल्याला अशी शिकवण भेटते की तुमच्या आयुष्यात कितीही अशक्य गोष्टी असतील तरी जर तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवलात तर ती गोष्ट शक्य होते. जर तुम्ही स्वामींवरती पूर्णपणे विश्वास ठेवला, कोणतीही परिस्थिती असेल, कितीही कठीण, तरी ती परिस्थिती बदलू शकते. स्वामी पुन्हा उभा राहण्याची शक्ती निर्माण करतात. कर्दई वनातून प्रकट होण्याचं गुण. म्हणजेच स्वामी समर्थ हे अचानक कर्दई वनातून लोकांसमोर आलेले आहे. हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर एक दिव्य पुरुष अचानक प्रकट झाला. पण तो कुठून? तर तो कर्दई वनातून. ते प्रकट झाले कर्दई वनातून. कर्दई वन म्हणजे काय? तर हे एक अत्यंत पवित्र, गूढ आणि तपश्चर्या करण्याचं स्थान आहे. अनेक योगी आणि सिद्ध पुरुष इथे ध्यान करत होते. देव कधी आणि कुठे प्रकट होतो हे आपल्याला कधीच कळत नाही, पण त्यामागे असतं एक मोठा दैवी संकेत. स्वामींनी सांगितलं, मी साधा माणूस नाही, मी तपश्चर्याचा परिपाक आहे. म्हणजेच काय की त्यांनी हजारो वर्ष तप केलं आणि योग्य वेळ आल्यावरती लोकांसाठी ते प्रकट झाले. जीवनात काही गोष्टी उशिरा मिळतात कारण की योग्य वेळेची ती वाट पाहत असतात. योग्य वेळी योग्य वस्तू, योग्य फळ हे मिळतंच. योग्य वेळेची वाट पाहत असतं ते. मी आलोय हे स्वामींचं गूढ वाक्य. स्वामी समर्थांनी फक्त 3 शब्द म्हटले, मी आलोय. पण या शब्दात दडलंय संपूर्ण ब्रह्मांडाचं रहस्य. स्वामी समर्थ जेव्हा प्रथम दिसले तेव्हा त्यांनी सांगितलं, मी आलोय. ते फक्त त्या काळासाठी नाही आले, ते आजही आपल्यासोबत जो
सखल विश्वाचा जनिता, समुद्र कन्या जजिकांता, जो सर्व कारण करता, ग्रंथ आरंभी नमुतया. स्वामी समर्थ हे काळाच्या पलीकडचे आहेत. तुम्ही आजही मनापासून हाक मारली तर स्वामी समर्थ नक्कीच तुमच्या मदतीला धावून येतील. तुम्हाला आजपर्यंत स्वामींचा कोणता अनुभव आला आहे तो कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. स्वामींचं रूप दिगंबर अवतार. स्वामी समर्थ बहुतेक वेळा दिगंबर अवतारामध्ये असायचे. त्यांना कोणत्याही गोष्टीचा मोह नव्हता. स्वामी समर्थ हे दत्तावतार आहेत. जननी जनका समान अन्य देवता आहे कोण, वारंवार साष्टांग नमन चरणी तयेच्या करीतेस. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नमिले. तीन मुखे सहा हात, गळा पुष्पमाळ शोभत, करणी कुंडले तेजमित, विद्युलते समान. स्वामी हे नेहमी दत्त अवतार दिगंबर अवस्थेत असायचे. त्यांना कोणत्याही गोष्टीचा मोह नव्हता. पैसा, वस्तू, संपत्ती काहीच महत्त्वाचं नव्हतं. ते पूर्णपणे माया मोहाच्या पलीकडे गेले होते. आपण जास्त त्रास का घेतो? कारण की आपण वस्तूंमध्ये अडकले. स्वामी सांगतात, साधं जीवन जगा, मन शांत ठेवा, सिंपल लाईफ जगा, मन शांत ठेवा. खरं सुख साधेपणात आहे. खरं सुख हे बाहेर नाही तर ते आपल्या आतमध्ये आहे. त्यामुळे साधी सोपी जीवनशैली असली पाहिजे. स्वामींचं वागणं वेगळं पण अर्थपूर्ण. स्वामी समर्थ कधी हसत, कधी रागवत, कधी शांत बसत. लोकांना का वाटायचं की ते विचित्र आहेत? कारण की त्यांचं प्रत्येक वागणं हे गूढ आणि आध्यात्मिक होतं. ते प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार प्रतिसाद देत होते. स्वामींचं प्रत्येक वर्तन म्हणजे एक शिकवण होती. अहंकार सोडा, संयम ठेवा, श्रद्धा वाढवा. स्वामी समर्थ न पाहता जी अवगुण, ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडणे चरणी आपल्या करीतेसी. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरले समुद्रास. त्या महोदूतीने पाही अमूल मुक्त फळे घेतली काही, घ्यावया मानसूजही अवमान काही न करावा. स्वामी समर्थांचे अक्कलकोटामध्ये आगमन. स्वामी समर्थ अखेरीस आले अक्कलकोटमध्ये. हे बनलं भक्तांसाठी तीर्थक्षेत्र. हजारो लोक स्वामींच्या दर्शनासाठी येऊ लागले. तेथे आजही लोकांना अनुभव येतात. स्वामी अजूनही जिवंत आहेत का असा तिथे साक्षात्कार घडतो, चमत्कार घडतात. जर शक्य असेल तर तुम्ही एकदा नक्की अक्कलकोटला जाऊन भेट द्या. कारण की अनेक लोकांचा अनुभव आहे की अक्कलकोटला गेल्यावरती आयुष्यामध्ये काहीतरी चांगले बदल त्यांना जाणवतात. आयुष्यात बदल झालेले दिसतात. स्वामी समर्थांचा संदेश जो आहे तो लोकांना देतात की स्वामी समर्थांनी कधी मोठे ग्रंथ लिहिलेले नाही आहेत, पण त्यांनी दिलाय एक सोपा मंत्र की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्यावेळेस स्वामी समर्थ कर्दळी वनामधून निघाले त्यावेळेस त्यांनी हा एक मंत्र म्हटला आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ भीती सोड, श्रद्धा ठेव, स्वामींवर विश्वास ठेवा. ह्याचा आपण आपल्या जीवनामध्ये उपयोग करू शकतो. जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा मनामध्ये फक्त म्हणा की श्री स्वामी समर्थ. जेव्हा तुम्ही तणावात असाल तेव्हा हा मंत्र म्हणा आणि फरक तुम्ही स्वतःच अनुभवा. तुम्हाला अनुभव येतील. स्वामी समर्थांची कथा आपल्याला सांगते
की आपण कितीही अडचणीत असलो, आपण एकटे नाही आहे. आपल्या मागे आहे एक अदृश्य शक्ती, जी आपल्याला दिसत नाही, पण ती आपल्याला जाणवते, जी आपल्याला सतत मार्ग दाखवत असते. फक्त गरज आहे ती आपली श्रद्धा, संयम आणि विश्वासाची. आजपासून एक सवय लावा. दररोज मनापासून श्री स्वामी समर्थ नाम जप करा आणि बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो. आज आपण पाहिले की श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1 यामध्ये विघ्नहर्ता गणपतीचं स्मरण केल्याशिवाय कोणतंही कार्य पूर्ण होत नाही. ज्याच्या कृपेने अशक्यही शक्य होतं, त्या गणरायाला वंदन करून पुढे अध्यायाची सुरुवात आपण केली. सरस्वती मातेचं नमन केलं. गुरु महिमा देखील आपण जाणला. देव कुठे शोधताय? तो तर आपल्या आईवडिलांच्या रूपातच आहे. दत्तात्रयांचा अवतार, त्रिदेवांचा एकत्रित अवतार म्हणजे दत्तदेव. ब्रह्मा, विष्णू, महेश यांची शक्ती एकत्र आली आणि निर्माण झाला एक अद्भुत अवतार. या कलियुगामध्ये आज जगात इतका अधर्म का वाढला आहे, याचं उत्तर या ग्रंथात तुम्हाला मिळेल. जेव्हा पाप वाढतं तेव्हा देव स्वतः पृथ्वीवरती उतरतो. स्वामी अवतार धर्म वाचण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी एक महान शक्ती पृथ्वीवरती आली. तो अवतार कोण आहे? तर तो म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ. ते कुठून आले, कोण होते, हे आज आपण पाहिलं. हे स्वामी चरित्र सारामृतमधला अध्याय 1 हा एक ग्रंथ आहे, म्हणजे एक सुंदर बाग आहे आणि त्यातील प्रत्येक कथा म्हणजे एक सुगंधी फूल आहे. तुम्ही फक्त ऐका आणि त्या सुगंधात हरवून जा. म्हणजेच आपण ही कथा वाचल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपण कसं बदल करू शकतो ते यामधून आपल्याला कळतं. जर तुम्ही हा अध्याय श्रद्धेने ऐकलात किंवा वाचला तर स्वामींची कृपा ही नक्कीच मिळते. हे फक्त ऐकणं नाही आहे, तर हा एक अनुभव आहे. हा फक्त प्रारंभ आहे. पुढे अजून मोठी आणि अद्भुत लीला स्वामींची पुढील अध्यायामध्ये आहे. जर तुम्हाला स्वामींची कृपा हवी असेल तर हा प्रवास शेवटपर्यंत सोबत ठेवा. स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा अध्याय एकदा ऐका आणि मग बघा तुमच्या आयुष्यात काय बदल होतो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृती कथा समाप्त आधरे भक्त परिशोध प्रतय अध्याय गोडहा. अशा पद्धतीने प्रथम अध्यायामध्ये स्वामींचं वर्णन केलं आहे, ते आपण साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेतलं आहे.